चक्के पंजे सगळे धंदे माहिती आहे सुजित. आजपर्यंत तुझ्या बापाने तुला वाचवलं नाही तर जेलमध्ये सडक पडला असतं. हे बास, तुला माहितीये ना कोणाशी बोलतोयस तू? आत्ता आलास ना अवकातीवर. आणि हो, मला माहिती मी कोणाशी बोलतोय. एका श्रीमंत सत्तेचा माज असलेल्या बापाचा बिघडेल मुलगा आहे तू. तू इथे नाही थांबू शकत. तू जाय इथून. मणी, मणी सर. परत दिसायचं नाही इथे. सर अहो ऐका माझं. तू आनंदी, तुम्ही मध्ये पडू नका. चल लिख. मणी, अंगाला हात नको लावूस. काय करशील? मारशील? मारशील मला? हिंमत आहे तेवढी तुझ्यात? चल निघ. परत इथे दिसायचं नाही. इथे पाय जरी ठेवला तर स्वतःच्या पायावर घरी जाऊ शकणार नाही. चल जा. सॉरी, तुम्ही प्लीज जा आपापल्या घरी. काय ग संचिता, सुजितला जरा जास्तच उशीर झालाय ना आज. हो ना मम्मा. आणि तो कॉल रिसीव्ह करत नाहीये ना म्हणून जास्त काळजी वाटते. मम्मा खरं सांगू का, त्या मणीवर माझा अजिबात विश्वास नाहीये. त्याने सुजितला काही केलं नसेल ना हो. मला भीती वाटतेय खरंच. अगं, त्याने सगळ्यांना सांगितलं नसेल ना तो यांचा हा नवरस मुलगा आहे म्हणून. मम्मा हो असं नका बोलू. असं असेल तर वाट लागेल मम्मा. मी पुन्हा कॉल करते सुजितला. सुजित सरपोतदार म्हणतात मला. सुजित? सुजित सर कोण आहे? मी कोण आहे? मी सुजित नाही आहे. मी भालचंद्र सरपोतदारांचा एकुलता एक मुलगा आहे ना, सुजित राव सरपोतदार. हो हो. सुजित, अरे तू मणीला भेटायला गेलेलास ना, मग दारू कुठून पिऊन आलास? आणि काय झालं मणीचं? यांना कळलं ना तर ही खूप चिडतील ना तुझ्यावर. मम्मा थांबा हो. सुजित काय झालं? काय ठरलं तुमचं? भेटलास ना मणीला तू? काय झालं नको विचारू. काय घडलं ते विचार. विचार. काय घडलं? बरोबर आहे तुमचं. तुमचं बरोबर होतं. मी चुकीचाच आहे. त्या मणीला या आयुष्यान घराची काही किंमतच नाहीये. काय झालंय सांगशील का सुजित? काय घडलं? मी त्या मणीला इथं घेऊन येण्यासाठी म्हणून तिकडे गेलो. आणि त्यानंतर व्हॉट आर यू सेइंग? त्या मणीने कॉलर पकडली तुझी? ए सुजित, तुला काही लागलं नाही ना बाळा? हा, त्या मणीची एवढी हिंमत, माझ्या मुलावर हात उचलला. वाटोळ होईल त्याचं, वाटोळ. वाटोळ होणार नाही. त्या मणीचं वाटोळ मी करणार. अपमान केलाय त्याने माझा, त्या अपमानाचा बदला मीच घेणार. सुजित, हा तुझा एकट्याचा अपमान नाहीये. हा आमचा आणि या सरपोतदार घराण्याचा अपमान आहे. आणि त्याची शिक्षा त्या मणीला मिळणार. माझ्याकडे एक प्लान आहे. प्लान?
काय? टीट फॉर टॅट, जशाच तसं. त्या मणीचं जगणं मुश्किल करून ठेवणार मी. म्हणजे सांगते. कळलं? ओके. काय करू मी? मणी सर खूप चिडले आहेत. त्यांच्याशी बोलायची पण भीती वाटतेय मला. मी स्वयंपाक करू का असं विचारलं आणि माझ्यावर चिडले तर काय करू मी? आज घरात स्वयंपाक करायचा आहे ना आपल्याला? हो मणी सर. असं शांत शांत काय? काय झालंय? नाही काही झालं असेल तर सांगा मला. स्वानंदी मला सांगा, आपल्या आयुष्यात जे होऊन गेलंय ते बदलता येणार आहे का आपल्याला परत? नाही ना. म्हणजे होऊन गेलंय त्याच्यामुळे आपला वर्तमान काळ, आपलं आत्ताचं आयुष्य का खराब करायचं आपल्याला? आज सुजित आला होता, त्याचे माझे जे वाद झाले ते संपले. गेला तो आता, तुम्ही विसरा. स्वानंदी एक गोष्ट लक्षात घ्या, या आयुष्यात फक्त आपण दोघंच एकमेकांसोबत आहोत. एकमेकांना साथ देण्याचं वचन घेतलंय आपण लग्नात. स्वानंदी, आपण जर एकत्र असलो ना, अशा कुठल्याही संकटांचा सामना आपण सहज करू शकतो. बरोबर? पटतंय? चल मग स्वयंपाक करू. थँक्यू. चला. मणी सर, किती मदत करता ना तुम्ही मला. किती काळजी घेता माझी. हा, आता काय करणार? लग्नात मदत करण्याचं, काळजी घेण्याचं वचन दिलं होतं ना मी तुम्हाला. मणी सर, काय तुम्ही? स्वानंदी, मी जे बोलतो ते करतो. आणि तुम्ही माझ्यासाठी काय काय करता त्याचं काय? आता माझ्यामुळे या घरात राहताय, ते झबल्यांना बटणं काय लावताय, या अशा स्टोवर स्वयंपाक करावा लागतोय तुम्हाला, त्याचं काय? मी बोललो काय तुम्हाला? स्वानंदी, खरं तर मीच आता ऋणी आहे तुमचा. तुम्ही मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्वाचं सत्य सांगितलं. तुम्ही जर मला ते सांगितलं नसतं तर मी अजूनही त्या आउट हाऊस मध्ये त्या चुकीच्या माणसाला देव मानून पूजत राहिलो असतो. तुमच्यामुळे माझी सुटका झाली तिथून. थँक्यू. स्वानंदी, हो चला, मी निघतो, मला उशीर होतोय. मणी सर, एक मिनिट. आता काय, मला उशीर होतोय स्वानंदी. मणी सर, अहो हे घ्या, नाश्ता करा. उपाशी पोटी जाऊ नका. घ्या पटापट खाऊन घ्या. नाश्ता तुम्ही किती वाजता उठलाय स्वानंदी? मणी सर, ते महत्वाचं आहे की तुमचा नाश्ता करणं महत्वाचं आहे? घ्या पटापट खाऊन घ्या, थंड होईल. द्या ते इकडे. बसा इथे. मणी सर, अहो काय झालं? बसा. मणी सर, अहो हे काय? घ्या.
आणि हा नाश्ता संपवा. अहो मी तुमच्यासाठी केलाय नाश्ता. मी घेतो माझ्यासाठी, हा संपवा. अहो स्वानंदी, मला माहितीये गेले काही दिवस कामाच्या शोधामुळे तुमच्याकडे खूप दुर्लक्ष झालंय आणि काम मिळालंय तरी दुर्लक्ष होत आहे. म्हणजे एकूण काय, काम नव्हतं तेव्हाही दुर्लक्ष झालं आणि आता आहे तरी दुर्लक्ष आहे. पण आता इथून पुढे मी वेळ काढणार आणि तुमच्याकडे दुर्लक्ष अजिबात होऊ देणार नाही. तेव्हा आता माझ्यासोबत हा नाश्ता करायचा तुम्ही. बर. आणि नाश्ता करून झाला की तुम्हाला तुमच्या सकाळच्या गोळ्या देतो, मग निघतो. मणी सर, अहो सकाळच्या नाश्त्याच्या गोळ्या नाहीच आहे. दुपारच्या जेवणानंतरची गोळी आहे, ती मी घेईन. नाही स्वानंदी, डॉक्टरांनी सांगितलं असं काय करताय? नाश्ता आल्यानंतर एक गोळी दिली ना त्यांनी, ती पिवळ्या रंगाची, विसरलात का? नाही मणी सर, अहो दुपारच्या जेवणानंतरच गोळी आहे. नाही स्वानंदी, मला हे चालणार नाही. मला हे असं विसरलेलं अजिबात आवडत नाही. कुठे ठेवलाय बॉक्स? बॅग मध्ये? मणी सर, अहो दुपारच्या जेवणानंतरच आहे माझ्या. हे बघा, ही स्वानंदी, गोळ्या संपल्यात. गोळ्या संपल्या म्हणून माझ्या समोर हे असं विसरण्याचं नाटक केलं ना? मणी सर, तसं नाही. मग कसं आहे स्वानंदी? गोळ्या संपल्या ते मला सांगितलं का नाही? तुम्हाला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? अच्छा, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मला सांगितलं नाही, बरोबर ना? स्वानंदी, काही झालं तरी मी तुम्हाला आणि आपल्या होणाऱ्या बाळाला काही होऊ देणार नाहीये. स्वानंदी, तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं म्हणजे नकळतपणे ते बाळाकडेही दुर्लक्ष झालं. आपलं बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याला जगातलं सगळं सुख आणि उत्तम आरोग्य घेऊन जन्माला यायला हवं. असं जर नाही झालं तर बाप म्हणून मी कुठेतरी असमर्थ ठरलो ना. स्वानंदी, प्लीज प्लीज, मी तुमच्या समोर हात जोडतो, पण असं करू नका. का ह्या बापावर नामुष्कील असं वागू नका. प्लीज ते पथ्य पाळा, तुमचे गोळ्या औषधं घ्या आणि पैशांचं माझ्यावर सोडा. मी बघेन काय करायचं ते. मणी सर, काय बोलताय तुम्ही? बर, सॉरी. इथून पुढे मी तुम्हाला सगळं सांगणार आणि माझी काळजी पण घेणार. खरंच सॉरी. आणि हो, येताना औषधं घेऊन येणार आहात ना? की कामाच्या गडबडीत विसरणार? हे असं चालणार नाही हा. औषधं घेऊन जर तुम्ही आले नाही तर मी तुम्हाला घरात येऊच देणार नाही. घरातनं परत पाठवेन. माझी आणि माझ्या बाळाची आबाळ झालेली मला चालणार नाही हा. तर चला, मी आठवण गोळ्या आणतो, पण आता येतो मी. मला उशीर होतो. कुठे निघालात? नाश्ता कोण करणार? बसा इथे. हो, बसा इथे. आधी नाश्ता करा. रिंग वाजते. स्वानंदी फोन का नाही उचलत आहे? कदाचित मणी घरात असेल. मॉडर्न मॅडमचा फोन. हा मॅडम. हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो. हॅलो, मणी घरात आहे का? नाही मॅडम, ते आत्ताच कामावर गेले. बोला ना. कामाला? त्याला नोकरी लागली? हो मॅडम, मणी सरांना नोकरी लागली. ही तर आनंदाची बातमी आहे. काय नोकरी? म्हणजे नोकरीचं स्वरूप काय? सध्या डिलिव्हरी बॉयची नोकरी लागली आहे. डिलिव्हरी बॉयची नोकरी करणार तू? हो मॅडम. नाही, म्हणजे कुठलंही काम हलकं नसतं. आणि मणी तर स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे तो माझ्यासारखा. सरपोतदारांच्या घरात वाढला असला तरी स्वाभिमानी असणं, स्वावलंबी असणं, इमानदारी असणं
इमानदार असणं हे सगळे माझे गुण आहेत. म्हणजे आज त्याच्या मानाने त्याला खूप वेगळं काम करावं लागणार आहे. त्याच्या परीचं नाहीये तरी सुद्धा मला अजिबात वाईट वाटत नाहीये. उलट मला माझ्या मुलाचा अभिमान आहे, स्वावलंबी आहे तो. तुझं कसं चाललंय? सगळं व्यवस्थित आहे घरात? हळूहळू सेटल होतोय. मॅडम, मला पण शिलाई करायचं काम मिळालंय. काय? या अवस्थेत तू बाहेर कामाला जाणार आहेस का? अहो नाही नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. घरी बसूनच मला काम करायचंय. ठीक आहे, पण काळजी घे. उगाच जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, कळलं? नाही मॅडम, मी नाहीच घेत कसला स्ट्रेस. हो पण सुजित सर घरी आले होते त्यामुळे जरा टेन्शन आलं होतं. सुजित सरपोतदार? हो मॅडम. त्याला कसं माहिती तुम्ही कुठे राहता ते? आणि कशासाठी आला होता तो? काही नाही, आम्हाला घरी घेऊन जायला आले होते. मणी सरांना खूप राग आला होता ते इथे आले म्हणून. मणी सर खूप चिडले होते. सुजित सरांनी आतापर्यंत केलेल्या सगळ्या चुका मणी सरांनी त्यांना ऐकवून दाखवल्या. खूप वाद झालेत. वाद झाला मग? मग काय, मणी सरांनी हाताला धरून त्यांना घराबाहेर काढलं. अरे देवा. मग सुजित सर गेलेत निघून. पण दोघेही खूप चिडले होते. ही सरपोतदार फॅमिली ना तुमचा पिछा नाही सोडणार. तुम्ही जाल तिथे तुमच्या मागे येणार हे आणि असाच त्रास देत राहणार. मी काय म्हणते ऐक ना, तुम्ही ते घर सोडा आणि सरळ हॉस्टेलवर या. इथे सगळी तुमची सोय मी करते. आणि सरपोतदार फॅमिली मधलं कोणीही इथे येणार नाही हॉस्टेलवर. नाही मॅडम, मणी सरांना नाही आवडणार. ते परत चिडतील. आणि तसंही स्वाभिमान, इमानदारी, तत्वनिष्ठता हे गुण त्यांनी तुमच्याकडनंच घेतलेत ना. मग कसे येणार? माझे शब्द मलाच ऐकवतीयस. पण बरोबर आहे, मणीला हे पटणार नाही, मला माहिती आहे. पण तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. हो मॅडम, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. बरं ठेवू का? बाय. सरपोतदार बंगल्यावर ऑर्डर. ऑर्डर नक्की त्या सुजितने केली असणार आहे. 100 रुपयाच्या ज्यूस साठी 500 रुपयांची टीप देतोय. काय करू? ही ऑर्डर पूर्ण करायला गेलो तर त्या सगळ्यांना फेस करावं लागेल मला त्यांचं तोंडही बघायचं नाही. काय करू? रिजेक्ट करू? रिजेक्ट केल्यानंतर काही प्रॉब्लेम नको यायला फक्त.